नर्मदे हर. मी मंगेश आपटे, चिंचवड. भारतीय तत्त्वज्ञान आणि आयुर्वेदानुसार हे संपूर्ण विश्व पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 मूलभूत घटकांपासून बनलेले आहे. त्यालाच पंचमहाभूते म्हणतात. हे 5 घटक निसर्गाचा समतोल राखतात. मानवी शरीर याच विश्वाचा एक भाग असल्यामुळे जे ब्रह्मांडात आहे तेच आपल्या शरीरात आहे. विश्वातील ही पंचमहाभूते आपल्या शरीरातील पंचमहाभूतांशी सतत जोडलेली असतात. म्हणूनच यातील कुठलेही एक तत्त्व जरी अनियंत्रित झाले तरी त्याचा आपल्या शरीरावर लगेच परिणाम होतो. आपल्या संस्कृतीमध्ये या सर्व पंचमहाभूतांना देवता मानली आहे व त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या अनेक प्रथा पद्धती आहेत. निसर्ग नियमाप्रमाणे आणि आत्तापर्यंतच्या अनुभवावरून मानवाने निसर्गाच्या या घटकांमध्ये कुठलाही हस्तक्षेप न करता त्यांच्याप्रती आदर दाखवला तर त्यालाही निसर्गाकडून योग्य तो प्रतिसाद, मोबदला मिळत असतो. आता यातील जलतत्वाचा आपण विचार केला असता आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या दैनंदिन पाण्याची गरज आपल्या गावातील नदी अथवा नैसर्गिक तलावांपासून भागवली जाते. त्यातच सर्व नद्यांना आपण माता संबोधित करून पूजा आरती केली जाते. यामध्ये असलेले नैसर्गिक शुद्ध पाणी, ज्यामध्ये योग्य प्रमाणात क्षार व खनिजे असतात आणि असे शुद्ध पाणी तेथील प्रत्येक प्राणीमात्रास निरोगी राहण्यास मदत करते. म्हणूनच त्या पाण्याला पण निरोगी किंवा शुद्ध ठेवण्याचे काम किनाऱ्यावरील प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. या पाण्याची शुद्धता ही नदी कुठल्या भौगोलिक क्षेत्रातून वाहते, तिला किती नद्या-नाले येऊन मिळाले आहेत, तेथील जमिनीचा पोत काय आहे व एकूणच हवामान कसे आहे याचा पूर्वीच्या ऋषीमुनींनी अभ्यास करून त्या नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता ठरवली होती. आपल्यासारख्या सामान्य लोकांना समजावे म्हणून त्यांनी त्याला तीर्थस्थानाचा दर्जा देऊन प्रमुख मुख्य नद्यांची पवित्रता जरा वेगळ्या आध्यात्मिक भाषेत सांगितली आहे. जसे की यमुनेमध्ये 3 वेळा स्नान केल्याने, गंगेमध्ये एकदा स्नान केल्याने आणि नर्मदेमध्ये नुसत्या जलस्पर्शाने सुद्धा शारीरिक व मानसिक कष्ट नाहीसे होतात. म्हणूनच आपल्या देवदेवतांच्या अथवा ऋषीमुनींच्या जास्तीत जास्त तपस्थली या नदी किनारी आहेत. अगदी जवळची उदाहरणे द्यायची तरी आळंदीला इंद्रायणीकाठी ज्ञानेश्वर माऊली, देहूला तुकाराम महाराज, चिंचवडला पवनाकाठी मोर्या गोसावी यांचे वास्तव्य होते. आता प्रश्न असा आहे, सद्यस्थितीमध्ये विचार करताना ही तीर्थस्थाने खरोखरच तीर्थ घेण्याच्या योग्यतेची आपण राखली आहेत का? या नद्यांच्या किनाऱ्यावर कुठेही जाऊन मी सहज ओंजळीने पाणी पिऊ शकतो का? कुठल्याही प्रकारचे किलमिश मनात न येता तीर्थात स्नान करू शकतो का? याचे उत्तर बहुतेकांकडून नाहीच असेल. मग या जलप्रदूषणाला जबाबदार कोण आणि प्रमुख कारणे कोणती असावी? त्यातील काही पुढील प्रमाणे आहेत. औद्योगिक सांडपाणी, शेतीतील रासायनिक खते, कीटकनाशके, शहरातील सांडपाणी, प्लास्टिकचा कचरा, अनियोजित शहरीकरण, कारखान्यातील विषारी पदार्थ, नदी नाल्यातील कचरा, जनता, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय उदासीनता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकात मला काय त्याचे, मी एकटा काय करणार, आत्मसंतुष्टता ही वाढीस लागलेली प्रवृत्ती आहे. 500 वर्षापूर्वी किंवा अगदी 2 पिढ्यांपूर्वी इतकी विदारक परिस्थिती नव्हती. मुळातच कुठलीच गावे अगदी नदीला खेटून नव्हती. सांडपाणी घराशेजारीच मुरवले जायचे. कारखानदारी नव्हती. घरात रासायनयुक्त पदार्थ वापरले जात नव्हते. प्लास्टिकचा वापर नव्हता आणि जलदेवतेचा योग्य तो सन्मान राखला जायचा. जे काही थोडेसे नैसर्गिक कचऱ्यापासून नदीत प्रदूषण केले जायचे त्याचे विघटन करून ते पचविण्याकरिता प्रत्येक नदी सक्षम होती. परंतु आता प्रत्येक नदी किनारी वाढलेले शहरीकरण आणि कारखानदारी आणि त्यांच्याकडून होणाऱ्या अमर्याद अनैसर्गिक कचऱ्याची निर्मिती आणि ते सामावून घेण्याची नदीची क्षमता याचे अतिशय व्यस्त प्रमाण झाले आहे. हा अनैसर्गिक कचरा निर्माण करण्याचा माणसाचा आत्ताचा वेगही अतिशय भयानक आहे. याच्या मुळाशी माणसाचा लोभीपणा, स्वार्थी वृत्ती आणि फुकट असले की मुळासकट खाणे हे गुण कारणीभूत होत आहेत. नाण्याच्या एका बाजूला विकासाचे चित्र दाखवले जात असले तरी दुसऱ्या बाजूला निसर्गात झालेला असमतोल दुर्लक्षित केला जात आहे. एक प्रकारे आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे. अति झाल्यावर निसर्ग त्याचे रौद्र स्वरूप दाखवून मानवाला त्याचे स्थान दाखवून देतो हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. अर्थात सरकारकडून नुकसान भरपाई मिळाली की ये रे माझ्या मागल्या आहेच. या सगळ्या जलप्रदूषणामुळे स्थानिक लोकांचे आरोग्य, शेती, जलचर यांचे जीवन धोक्यात आले आहे.
सद्यस्थितीमध्ये विकासाच्या नावाखाली वरील नैसर्गिक घटकांमध्ये माणूस किती वेगाने हस्तक्षेप करत आहे त्याचे एक छोटेसे उदाहरण. मी सध्या एका बंगाली परिक्रमावासीचे पुस्तक वाचत आहे. ते 1952-53 साली पायी परिक्रमा करत होते. त्यावेळच्या त्यांच्या प्रवास वर्णनाप्रमाणे उत्तर तटावर नर्मदा किनारी अमरकंटक ते भरूच या दरम्यान अतिशय दाट जंगल असून त्यांना जवळपास प्रत्येक दिवशी वाघ, चित्ता, अस्वल, लांडगे, तरस, रानकुड्री, हत्ती, द्रवे वगैरे अनेक जंगली श्वापदे आणि रानटी आदिवासी टोळ्यांशी सामना करावा लागला होता. आज घडीला 75-76 वर्षांनी तोच परिक्रमा मार्ग अनेक शहरांमधून गावांमधून जात आहे. संपूर्ण मार्गावर 5-10% विरळ जंगल शिल्लक असून एखादा ससा दिसणे सुद्धा मुश्किल झाले आहे. यामुळे नर्मदा मैयाची पण काही ठिकाणी अतिशय बिकट अवस्था झाली आहे. असो, परत मुख्य विषयावर येऊया. तर आपली गाव, नदी अथवा तलाव जो प्रदूषणाच्या विळख्यात अडकला आहे त्याला पूर्वपदावर आणणे आपल्याच हातात आहे आणि त्यासाठी सुरुवात पण आपल्यापासूनच करावी लागेल. काही प्रमुख उपाययोजना खालीलप्रमाणे असू शकतात. जनतेमध्ये जलप्रदूषणाच्या दुष्परिणामांची जागृती करून प्रत्येकाने आपल्या घरातून गटारात व नंतर नदीत मिसळणारे पाणी हे अनैसर्गिक कचरामुक्त असेल याची खात्री करणे. त्यासाठी वैयक्तिक पातळीवर काही सवयी बदलाव्या लागतील. उदाहरण, केमिकल टूथपेस्टऐवजी आयुर्वेदिक दंतमंजन, आंघोळीला साबणाऐवजी उटणे, कपडे धुण्यासाठी रिठा, संडास बाथरूम फरशी स्वच्छ करण्यासाठी फळांच्या सालीपासून बनवलेले बायोएन्झाईम, नदीत निर्माल्य न टाकणे वगैरे. थोडक्यात रासायनिक पदार्थांचा वापर टाळणे. प्लास्टिकचा वापर शक्यतो टाळावा. अगदीच वेळ आली तर त्याची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावावी, परंतु नदीत किंवा जनावरांच्या पोटात जाणार नाही याची दक्षता घ्यावी. शहरातील सांडपाणी तसेच कारखान्यांमधून सोडले जाणारे रासायनिक पाणी यावर शुद्धीकरण प्रक्रिया करूनच नदीत सोडले जात आहे याची खातरजमा प्रशासनाने करावी. असे होत नसल्यास लोकप्रतिनिधींच्या मार्फत जनतेने ते करण्यास प्रशासनाला भाग पाडावे. नदी किनाऱ्याच्या प्रत्येक गावाने त्यांना उपलब्ध असलेला किनारा प्रदूषणमुक्त राहील याचे प्रायोजकत्व घ्यावे. आशियातील श्रीमंत महानगरपालिका या 50-60 किलोमीटर लांबीच्या छोट्या नद्या सहज प्रदूषणमुक्त ठेवू शकतात अशी मला खात्री आहे. अशी प्रत्येक नदी प्रदूषणमुक्त झाली तर या छोट्या नद्या ज्या प्रमुख नद्यांना मिळतात त्याही अप्रत्यक्षरित्या आपोआपच प्रदूषणमुक्त होतील आणि त्यांच्या किनाऱ्यावरील तीर्थस्थानांचा निशंक मनाने आनंद घेता येईल. जिथे निर्मल जल त्या गावचे भविष्य उज्ज्वल. नर्मदे हर, जिंदगी भर.